नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, निवडणुकीचे रिझल्ट लागला. युतीने दणदणीत असा विजय मिळवला आणि आत्ता त्यांच्यासमोर मोठं संकट पडलं आहे. ते म्हणजे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल किंवा पूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. $1,000,000 क्वेश्चन आहे की हू इज द नेक्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, ही निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडली गेली असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण आता प्रश्न पडला, कारण तिन्ही पक्षांना अनपेक्षित असे यश मिळाल्यामुळे आता खरी गोची किंवा खरी गोम इथेच झाली आहे की भारतीय जनता पार्टीला पण असं वाटलं नव्हतं की त्यांच्या 132 133 एवढ्या सीट लागतील. त्यांचा अंदाज होता की ते 80-85पर्यंत सीट लागतील. शिवसेना शिंदे गटाच्या 40-45 आणि अजित पवार साहेबांच्या 25 सीट अशा करून त्यांना जमतेम 150च्या आसपास टोटल बहुमत मिळेल. आणि पण त्याच्या उलट झाला. युती सरकारला 232 जागा मिळून घोषित असं मोठा असं एक त्यांना यश मिळालं. त्याच्यामुळे आत्ता त्यांना प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री कोण, कारण 150 पैकी 132 एवढं म्हणजे जवळजवळ 90% एवढा स्ट्राईक रेट असताना जर भारतीय जनता पार्टीने जर देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचा अन्य कोणी मुख्यमंत्री बनवला नाही, तर तो जो रोष आहे ज्यांनी मतदान केलं, जे भारतीय जनताचे कॅडर आहेत किंवा भारतीय जनता पार्टीसाठी ज्यांनी निवडणुकीचा प्रचार केला, त्यांच्यासाठी जे प्रयत्न केले ते नाराज होतील. मुख्यतः भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा RSS या संघटनेने घराघरात जाऊन केला. त्या परत बजरंग दल, हिंदुवादी ज्या संघटना आहेत किंवा भिडे गुरुजींची जी संघटना आहे, त्या संघटनेने भारतीय जनता पार्टीला वोट करा म्हणून अपील केले होते. त्याबरोबर काही जे उजव्या विचारसरणीचे यूट्यूबर आहेत, जसे भाऊ तोरसेकर, अनस उगळेकर, अनालायझरचे सुशील कुलकर्णी, बोल भिडू किंवा मराठी माणूस आणि आबा माळकर आणि असे बरेचसे जे भाजपला किंवा भाजपची जी हिंदुत्ववादी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचे ला मानणारे आकार डिजिनेचे प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव राहून गेलं होतं. पण अशा लोकांनी अपील केलं होतं त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमधून भारतीय जनतेला वोट करा आणि भारतीय जनता पार्टी ही निवडून आली पाहिजे. ती का निवडून आल्या पाहिजे, कशासाठी निवडून आल्या पाहिजे, त्याची कारणं मिळून त्यांनी लोकांपुढे मांडली होती आणि त्यासाठी लोकांनी चांगला प्रतिसादही दिला गेला. तर अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टीचा जर मुख्यमंत्री नाही गेला तर वेगळाच असा मेसेज जाऊ शकतो तळागाळातल्या कॅडर्सला किंवा कार्यकर्त्यांना. तसेच पण दुसरी बाजू बोलली तर जसे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की ही निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडली गेली, तर मग त्यांनाही डावलले जाण्याची दाट शक्यता कमी आहे. तिसरा झाला प्रश्न अजित पवार. तर अजित पवारांनी ऑलरेडी सांगितले आहे की भारतीय जनता पार्टीला 132 एवढ्या मोठ्या प्रमाणात सीट असल्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे की एकनाथ शिंदे यांना एक घवघवीत यश मिळालं आहे. 56 त्यांना जागा मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदावरती ते त्यांचा दावा असणार आहे आणि दावा ठोकणार आहेत. सगळ्यात गोष्ट म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व आहे, ते केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेते. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवतात की दुसरा कोण एक उमेदवार पुढे करतात महाराष्ट्रामध्ये. कारण देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. ते ब्राह्मण समाजातून येतात आणि मराठा समाज हा एकवटला होता आणि जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसवरती एक म्हणजे जो प्रहार केला होता त्यांच्या जातीवरती, त्यांच्या बॉडीवरती, त्यांना श्राप त्यांना वाहिले होते. त्यांच्या जे कुटुंब आहे, त्या कुटुंबावरती पण ते बोलले होते आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टी देते की परत एकदा ब्राह्मण समाजातून येणारे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरती बसवतात हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. माझ्या मते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे एक मोठे दावेदार आहेत किंवा ते लायक पण आहेत. कारण देवेंद्र फडणवीसांवरती या लोकसभा निवडणुकी टायमापासून आत्ता जी विधानसभेची निवडणूक झाली, प्रत्येक नेत्याने वेगवेगळ्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांवरती एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरती हल्ला चढवला. जे विरोधक होते त्यांनी भारतीय जनता पार्टीला वरती न हल्ला करता डायरेक्ट देवेंद्र फडणवीसवरती हल्ला चढवला होता, त्याच्या कुटुंबावरती हल्ला चढवला होता, म्हणजे शाब्दिक हल्ला चढवला होता. पण देवेंद्र फडणवीसांनी आपला संयम न ढाळता प्रत्येक हल्ला आपल्या कृतीने, आपल्या वक्तृत्वाने, आपल्या हुशारीने तो परतवून लावला होता. आणि भारतीय जनता पार्टीला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात घवघवीत त्यांनी मिळवून दिले. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक विजन आहे. जर मुंबईमधले जो मेट्रो हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. समृद्धी मार्गाचे एक्सटेन्शन किंवा पुणे संभाजीनगर पुढे वाढवण्याचा जे त्यांचं विजन आहे किंवा त्यांचं स्वप्न आहे ते पण पूर्ण केले जाईल. ते कार शेड, जे बुलेट ट्रेन जो केंद्राने जो प्रस्ताव मांडलेला त्यालाही देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी मेट्रो आहे, मेट्रोचे कारशेडचं तसंच काम रखडलेलं आहे आणि ते कारशेडचं काम पुढे ढकलण्या देवेंद्र फडणवीस यशस्वी होतील याबद्दल माझ्या मनात काही तिळमात्र शंका नाही. देवेंद्र फडणवीस हे एक उच्च शिक्षित किंवा लॉमध्ये प्रावीण्य मिळवलेले एक हुशार आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा आंतरराष्ट्रीय ज्या अर्थव्यवस्था यांचा अभ्यासक आहेत ते. मध्यंतरी त्यांना जपानमध्ये त्यांना एक पदवी पण बहाल केली गेली होती किंवा त्याचा सन्मान केला गेला होता. तर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी एकदम योग्य आहेत असं मला वाटतं. पण सगळी कमान ही भारतीय जनता पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे किंवा केंद्रीय नेतृत्व आहे ते त्यांना डावलून कुठला मराठा मुख्यमंत्री पुढे आणतात काय की परत देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवतात हे पाहणे रंजक ठरेल. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनंतर आपल्या कार्यकाळाचा 5 वर्ष पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत आणि या टायमालाही त्यांना थम्पिंग मेजॉरिटी असल्यामुळे ही जी पुढची 5 वर्ष आहेत ते व्यवस्थित आपला पूर्ण काळ ते सरकार चालवतील. आणि देवेंद्र फडणवीसांचा एक हातखंडा आहे की ते विरोधक आहेत, त्यांच्या विरोधकांवरती प्रहार करतात पण विरोधकांना घेऊन ते पूर्ण सरकार चालवतात. त्याच्यामुळे मला वाटतं की केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं हे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवतील असं मला वाटतं आहे. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. नमस्कार.